गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण ई पी टी या सब्जेक्टमधला आपला जो 4th चॅप्टर आहे ए सी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, हा चॅप्टर आपण स्टडी करतो आहे. या चॅप्टरमध्ये आपले 4 लेक्चर्स जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. त्या 4 लेक्चरमध्ये आपण त्या चॅप्टरमध्ये जे थिअरॉटिकल पॉईंट्स आहेत ते सगळे कवर केलेले आहेत. सो त्या चॅप्टरमध्ये फक्त आपला एक पॉईंट राहिलेला, पॉईंट नंबर 4 होता. तो होता व्होल्टेज ड्रॉप, सेंडिंग एंड, रिसिविंग एंड व्होल्टेजेस. ओके, सो हा प्रॉब्लेम आपण मागे ठेवलेला, कारण याच्यामध्ये आपल्याला या पॉईंटमध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे होते. ओके, आपला थिअरॅटिकल सगळा पार्ट झालेला आहे. सो याच्या लेक्चर नंबर 5मध्ये आपण या पॉईंटवरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहे. ओके, सो याच्यामध्ये ज्या थिअरॉटिकल कन्सेप्ट आपल्याला लागणार आहेत त्या लागणाऱ्या थिअरॉटिकल कन्सेप्टनी प्रॉब्लेम एक्सप्लेन करत असताना त्याच्याबरोबर एक्सप्लेन करत जाईल. ओके, सो आपण डायरेक्ट याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व करायला घेऊया. सो आपला फर्स्ट प्रॉब्लेम असेल, मी तो प्रॉब्लेम नोट डाऊन करून ठेवलेला आहे. तो प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो. ओके, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, अ सिंगल फेज ए सी डिस्ट्रीब्युटर ए बी. आता डिस्ट्रीब्युटर म्हणजे काय ते आपल्याला माहीत आहे, कारण आपण ज्यावेळेला ए सी डिस्ट्रीब्युशन या चॅप्टरमधला फर्स्ट पॉईंट स्टडी केला त्यावेळेला आपण डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचे जे कंपोनंट्स आहेत ते कोणकोणते कंपोनंट्स आहेत आपण ते स्टडी केलेले आहेत. ओके, सो त्यामध्ये आपण 3 कंपोनंट स्टडी केलेत. तर डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये 3 कंपोनंट असतात. एक असतो फिडर, सेकंड असतो डिस्ट्रीब्युटर अँड थर्ड असतो सर्व्हिसमॅन. ओके, सो फिडर म्हणजे काय, तर जी लाईन सबस्टेशन टू सबस्टेशनला कनेक्ट करते त्या लाईनला आपण फिडर लाईन असं म्हणतो किंवा फिडर असं म्हणतो. देन सेकंड असतो डिस्ट्रीब्युटर. तो डिस्ट्रीब्युटर काय करतो, तर आपल्या डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनपासून कन्झ्युमरपर्यंत जे आपण लाईन प्लेस करणार आहे त्या लाईनला आपण म्हणणार आहे डिस्ट्रीब्युटर. आणि डिस्ट्रीब्युटरपासून कन्झ्युमरला कनेक्ट करण्याची लाईन असते त्याला आपण म्हणतो सर्व्हिसमॅन्स. ओके, सो डिस्ट्रीब्युटर म्हणजे काय, तर आपल्या घरासमोरून जी लाईन जाते 3 फेज 4 वायर सिस्टीम, ज्याच्यामध्ये आर वाय बी ह्या 3 फेज आणि न्यूट्रल अशा 4 वायर्स असतात. ओके, म्हणजे आपल्या घरासमोरून जी लाईन जाते 3 फेज 4 वायर सिस्टीम ती लाईन म्हणजे डिस्ट्रीब्युटर असणार आहे. ओके, सो याच्यामध्ये एक सिंगल फेज ए सी डिस्ट्रीब्युटर आहे. त्या डिस्ट्रीब्युटरला नाव दिलेलं आहे ए बी. ओके, आता ए बी जो डिस्ट्रीब्युटर असणार आहे तो किती आहे, तर 300 मीटर्स लाँग आहे. म्हणजे ए बी हा जो डिस्ट्रीब्युटर आहे तो 300 मीटर लांब आहे. ओके, लॉंग इज फेड फ्रॉम पॉईंट ए अँड लोडेड ॲज अंडर. ओके, म्हणजे एक डिस्ट्रीब्युटर आहे. ए बी त्या डिस्ट्रीब्युटरला नाव दिलेलं आहे. त्या डिस्ट्रीब्युटरची लेंथ आहे 300 मीटर्स, 300 मीटर एवढी लेंथ आहे. आणि त्या ए बी हा डिस्ट्रीब्युटर असणार आहे, त्याला पॉईंट ए पासून सप्लाय दिलेला आहे, म्हणजे पॉईंट ए पासून फीड केलेला आहे. ओके, सो याची एक सिंपल डायग्राम तुम्हाला दाखवतो, इथं ब्लॉक डायग्राम दाखवतो. फॉर एक्झाम्पल हे आपलं डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन असेल. मी दिली तो डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. हे सबस्टेशन असणार आहे 33/11 kVचं. म्हणजे या सबस्टेशनला येणारी जी लाईन असणार आहे, येणारी लाईन ही 33 kVची असणार आहे. ओके, आता ह्या सबस्टेशनमध्ये 33 kVचं 11 kVमध्ये कन्व्हर्जन केलं जाणार आहे. आणि ती 11 kVची लाईन जी असणार आहे ती पुढं ट्रान्समिट केली जाणार आहे 11 kVची. आता ही 11 kVची लाईन जी असणार आहे ती आपल्या पोल माउंटेड सबस्टेशनला येणार आहे. पोल माउंटेड सबस्टेशन, त्यालाही आपण डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन असं म्हणतो. ओके, आणि याला आपण इन जनरल किंवा रेग्युलर भाषेत त्याला आपण डी पी म्हणतो, डबल पोल स्ट्रक्चर डी पी. आपल्या गावामध्ये किंवा आपल्या घराशेजारी हा डी पी जो असतो तो आपल्याला तुम्हाला बघायला मिळेल. ओके, सो हा डी पी काय करतो, तर येणाऱ्या 11 kVचं 440 व्होल्ट्समध्ये कन्व्हर्जन करतो. आता हे 440 व्होल्ट जे असणार आहे ते 3 फेज 4 वायर सिस्टीममध्ये असणार आहे. ओके, सो याच्यामध्ये 4 वायर इथून बाहेर पडतील. एक असेल आर, सेकंड असेल वाय, थर्ड असेल बी आणि फोर्थ असणार आहे न्यूट्रल. ओके, सो हा जो सप्लाय असणार आहे तो असणार आहे 440 व्होल्ट्सचा. ओके, आता ही जी लाईन असते ही तुमच्या घरासमोरून पोलवरून रन केलेली असते. त्याच्यामध्ये 3 फेज आणि एक न्यूट्रल असे 3 फेज 4 वायर सिस्टीम ते असणार आहे. 3 फेज 4 वायर सिस्टीम. ओके, सो आता याच्यामध्ये बघा, इथेही डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन आहे, इथेही डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन आहे. ह्या 2 सबस्टेशनला जोडणारा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो फिडर. असणार आहे डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचा फर्स्ट कंपोनंट फिडर. आणि दुसरा असतो डिस्ट्रीब्युटर, जो आता आपण बघतोय. हा असणार आहे डिस्ट्रीब्युटर, जो सप्लाय डिस्ट्रीब्यूट करणार आहे. सो आता हा डिस्ट्रीब्युटर आहे, ह्या डिस्ट्रीब्युटरच्या रिलेटेड आपण प्रॉब्लेम स्टडी करतोय. सो प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, तर एक डिस्ट्रीब्युटर आहे ए बी. आता ह्याची डायग्राम जनरली एक्झाममध्ये दिली जाऊ शकते, पेपरमध्ये दिली जाते, किंवा
जरी दिली नसली तरी तुम्ही ती इझिली ड्रॉ करू शकता. ती कशी ड्रॉ करायची ते मी तुम्हाला सांगतो. ओके, सो या ठिकाणी एक AC डिस्ट्रीब्युटर घ्यायचा आहे AB 300 मीटर लॉंगचा. सो या ठिकाणी तुम्ही एक लाईन ड्रॉ करू शकताय आणि याला तुम्ही नाव देऊ शकताय AB. हा झाला तुमचा डिस्ट्रीब्युटर AB. ह्या ABची लेंथ किती आहे तर ABची लेंथ दिलेली आहे 300 मीटर्स. तुम्ही डायग्राम ड्रॉ करू शकता किंवा एक्झाममध्ये दिली असेल तर ती पेपरमध्ये ती रेफर तुम्ही करू शकता. ओके, सो AB हा डिस्ट्रीब्युटर आहे, त्याची लेंथ दिलेली आहे 300 मीटर्स. आणि काय सांगितलेलं आहे तर इट इज फेड फ्रॉम एंड A, म्हणजे त्या AB ह्या डिस्ट्रीब्युटरला सप्लाय दिलेला आहे. त्याला तिथून सप्लाय कुठून फेड केलेला आहे तर पॉईंट A पासून फीड केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी तो सप्लाय जो असणार आहे तो कनेक्ट केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपला पोल माउंटेड सबस्टेशन असणार आहे, म्हणजे DP या ठिकाणी असेल. सो इथून सप्लाय पाठवला जाणार आहे आणि तो सप्लाय जो असणार तो पूर्ण या डिस्ट्रीब्युटरमध्ये परत पुढं ट्रान्सफर किंवा डिस्ट्रीब्यूट होत जाणार आहे. म्हणजे DP जो असणार आहे किंवा पोल माउंटेड सबस्टेशन जो असणार आहे ते पॉईंट A ला कनेक्ट केलेलं आहे आणि इथून पुढं हा तुमचा 300 मीटरचा डिस्ट्रीब्युटर असणार आहे. ओके, अँड इट इज लोडेड ॲज. आता हा जो डिस्ट्रीब्युटर आहे ह्या डिस्ट्रीब्युटरला लोड कनेक्ट केलेला आहे, कारण डिस्ट्रीब्युटरचं फंक्शन काय आहे तर सप्लाय डिस्ट्रीब्यूट करायचं, म्हणजे ठराविक ठिकाणी त्याला लोड कनेक्ट केला असणार आहे. तर तो लोड कसा कनेक्ट केला ते दिलेला आहे. इट इज अँड लोडेड ॲज अंडर, खालीलप्रमाणे त्याला लोड कनेक्ट केलेला आहे. ओके, तर आता पहिला लोड काय कनेक्ट केला आहे बघा तर 100 अँपियर ॲट 0.707 पॉवर फॅक्टर लॅगिंग 200 मीटर्स फ्रॉम पॉईंट A. म्हणजे पॉईंट A पासून, हा पॉईंट A आहे, ह्या पॉईंट A पासून 200 मीटर्सवरती. आता या ठिकाणी टोटल डिस्टन्स किती आहे तर 300 मीटर आहे. सो या ठिकाणी तुम्ही 3 त्याचे इक्वल भाग करू शकता 100 मीटर्सचे. सो मी इथं केला हा एक 100 मीटरचा, आणखी हा एक 100 मीटर. सो हा 100 मीटर्स, हा 100 मीटर्स आणि हा 100 मीटर्स, हे टोटल 300 मीटर्सचा पार्ट झालेला आहे. ओके, तर आता पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे तर 100 अँपियरचा लोड आहे. त्या लोडचा पॉवर फॅक्टर आहे 0.707, लॅगिंग आहे. आणि तो कितीवरती आहे तर 200 मीटर्स फ्रॉम पॉईंट A. सो पॉईंट A पासून 200 मीटर्सवरती, म्हणजे हा झाला 100 मीटर्स आणि हा झाला 200 मीटर्स. म्हणजे इथं तो लोड कनेक्ट केलेला आहे. आता हा लोड जो आहे याला आपण लोड नंबर 1 म्हणूया किंवा I1 असं म्हणूया. ओके, आणि हा लोड किती आहे, लोड करंट किती दिलेला आहे तर 100 अँपियर्स आहे. सो 100 अँपियर असं इथे पुढे लिहूया. 100 अँपियरचा लोड आहे आणि ह्या लोडचा पॉवर फॅक्टर किती आहे तर 0.707. पॉवर फॅक्टर आपण माहिती आहे cos phi नी इंडिकेट करतो. आता या ठिकाणी फर्स्ट लोड आहे त्यामुळे आपण cos phi 1 असं घेणार आणि या ठिकाणी 0.707 आहे आणि कसा येतो तर लॅगिंग आहे. ओके, सो 200 मीटरवरती, म्हणजे पॉईंट A पासून 200 मीटरवरती हा पहिला लोड कनेक्ट केलेला आहे. आणि सेकंड लोड बघा 200 अँपियरचा लोड आहे. त्या लोडचा पॉवर फॅक्टर आहे 0.8, लॅगिंग आहे. आणि तो कसा आहे तर 300 मीटर्स फ्रॉम पॉईंट A, म्हणजे पॉईंट A पासून 300 मीटर्सवरती, म्हणजे पॉईंट B याजवळ तो असणार आहे. कारण हा 100, 200 आणि हा 300, म्हणजे इथं सेकंड लोड जो आहे तो कनेक्ट केलेला आहे. सो याला आपण म्हणणार I2. त्याचा करंट किती दिलेला आहे तर 200 अँपियर दिलेला आहे. पॉवर फॅक्टर त्याचा दिलेला आहे cos phi 2, तो असेल 0.8, लॅगिंग. ओके, सो असे दोन टाईपचे लोड कनेक्ट केलेले आहेत. सो ही झाली डायग्रॅम. आता ही डायग्रॅम एक्झाममध्ये पेपरमध्ये दिली जाऊ शकते किंवा नाही दिली तर तुम्ही ती इझिली ड्रॉ करू शकता. ओके, नेक्स्ट नंतर पुढं काय सांगितलेलं आहे द लोड रेझिस्टन्स अँड रिॲक्टन्स ऑफ द डिस्ट्रीब्युटर इज 0.2 अँड 0.1 ओहम पर किलोमीटर. ओके, म्हणजे गिवन काय काय दिलेलं आहे तर हा जो डिस्ट्रीब्युटर आहे ह्या डिस्ट्रीब्युटरचा रेझिस्टन्स दिलेला आहे. रेझिस्टन्स दिलेला आहे 0.2 ओहम पर किलोमीटर दिलेला आहे. हे पर किलोमीटरला इम्पॉर्टन्स असणार आहे. आणि रिॲक्टन्स दिलेला आहे एक्स, तो किती दिलेला आहे तर 0.1 ओहम पर किलोमीटर. म्हणजे एका किलोमीटरसाठी 1 किलोमीटर डिस्ट्रीब्युटर लेंथ असेल तर 2 ओहम आणि 1.1 ओहम रिॲक्टन्स एवढा तो दिलेला आहे, त्या ठिकाणी दिलेला आहे. ओके, द नेक्स्ट पुढं काय सांगितलं आहे कॅल्क्युलेट द व्होल्टेज ड्रॉप इन द डिस्ट्रीब्युटर. द लोड पॉवर फॅक्टर रेफर टू द व्होल्टेज साईड ॲट द फार एंड. म्हणजे त्यांनी विचारलेलं काय आहे तर ह्या डिस्ट्रीब्युटरमध्ये व्होल्टेज ड्रॉप किती होतोय तो तुम्ही कॅल्क्युलेट करा. म्हणजेच काय, जर इथून तुम्ही 100 व्होल्ट एवढं व्होल्टेज जर पाठवलं
तर पॉईंट बीपर्यंत जाईपर्यंत त्या व्होल्टेजमध्ये किती ड्रॉप होणार आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजेच काय थोडक्यात, तर हा जो डिस्ट्रीब्युटर आहे AB, ह्या डिस्ट्रीब्युटरमध्ये किती व्होल्टेज ड्रॉप होतं ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता व्होल्टेज ड्रॉप कसा कॅल्क्युलेट करायचा हे तुम्हाला माहीत आहे. व्होल्टेज ड्रॉप आपण लाईनचा व्होल्टेज ड्रॉप कसा कॅल्क्युलेट करतो, तर त्या लाईनमधून फ्लो होणारा करंट, आता मी इथं फॉर्म्युला लिहितो. लाईनचा व्होल्टेज ड्रॉप आपण कसा कॅल्क्युलेट करतो, तर त्या लाईनमधून फ्लो होणारा करंट इंटू त्या लाईनचा रेझिस्टन्स. सो I इंटू R केलं की तुम्हाला व्होल्टेज ड्रॉप मिळणार आहे. पण आता या ठिकाणी काय केलेलं आहे, हा जो डिस्ट्रीब्युटर आहे ह्या डिस्ट्रीब्युटरचा रेझिस्टन्स पण दिलेला आहे आणि रिॲक्टन्स पण दिलेला आहे. सो रेझिस्टन्स प्लस रिॲक्टन्स म्हणजे काय असणार आहे, त्या ठिकाणी इम्पेडन्स असणार आहे. सो व्होल्टेज ड्रॉप तुम्ही कसा कॅल्क्युलेट करू शकता, तर त्या लाईनचा लाईनमधून फ्लो होणारा करंट इंटू त्या लाईनचा इम्पेडन्स करणार आहे. सो I इंटू Z केलं की तुम्हाला व्होल्टेज ड्रॉप मिळेल. ओके. सो आता आपल्याला AB ह्या डिस्ट्रीब्युटरमधला व्होल्टेज ड्रॉप कॅल्क्युलेट करायचा आहे. सो यामध्ये काय केलं जाणार, पहिल्यांदा हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटला आपण C असं नाव देऊया कॅल्क्युलेशनसाठी, सिम्प्लिफाय होण्यासाठी. सो पहिल्यांदा काय केलं जाणार, तर CB ह्या सेक्शनमध्ये किती करंट फ्लो होतो आहे तो कॅल्क्युलेट केला जाणार आणि CB ह्या सेक्शनचा इम्पेडन्स किती आहे तो कॅल्क्युलेट केला जाणार. मग ह्या सेक्शनचा करंट आणि इम्पेडन्स दोघांचे मल्टिप्लिकेशन केलं की ह्या सेक्शनमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप मिळणार आहे. ओके. सिमिलरली नंतर काय केलं जाणार, तर AC ह्या सेक्शनमध्ये किती करंट फ्लो होतो आहे तो कॅल्क्युलेट केला जाणार आणि AC ह्या सेक्शनमध्ये किती इम्पेडन्स आहे हे कॅल्क्युलेट केलं जाणार. सो हा AC ह्या सेक्शनमधला करंट आणि AC ह्या सेक्शनमधला इम्पेडन्स दोघांची मल्टिप्लिकेशन केली की AC ह्या सेक्शनमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप मिळणार आहे. सो इथला व्होल्टेज ड्रॉप प्लस इथला व्होल्टेज ड्रॉप ह्या दोन व्होल्टेज ड्रॉपची ॲडिशन केली की टोटल AB एवढ्या डिस्ट्रीब्युटरमध्ये किती व्होल्टेज ड्रॉप होते ते कॅल्क्युलेट करता येणार आहे. ओके. सो अशा सिंपल पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेट करायचं. काय करायचं, तर पहिल्यांदा CB सेक्शनचा इम्पेडन्स कॅल्क्युलेट करायचा, नंतर CB मधला करंट कॅल्क्युलेट करायचा, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे CBतला ड्रॉप मिळतोय. नंतर AC ह्यातला करंट कॅल्क्युलेट करायचा, ACचा इम्पेडन्स कॅल्क्युलेट करायचा, दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, AC मधला ड्रॉप मिळतोय आणि हे दोन ड्रॉपची ॲडिशन केली की तुम्हाला AB ह्या डिस्ट्रीब्युटरमधला पूर्ण होणारा व्होल्टेज ड्रॉप कॅल्क्युलेट करता येणार आहे. ओके. सो त्यासाठी आपण स्टेप वाईज सॉल्व करूया, कारण ह्या स्टेप तुम्ही पुढच्या प्रॉब्लेममध्ये पण इझिली यूज करू शकता. सो फर्स्ट स्टेप जे असणार आहे त्यामध्ये आपण कॅल्क्युलेट करणार आहे तर इम्पेडन्स ऑफ डिस्ट्रीब्युटर पर किलोमीटर. ओके. सो पहिल्यांदा आपण बघूया इम्पेडन्स ऑफ डिस्ट्रीब्युटर पर किलोमीटर. ओके. सो इम्पेडन्स आपण रिप्रेझेंट करतो झेडनी आणि AB ह्याचा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यामुळं तो किती दिलेला आहे, तर इम्पेडन्स म्हणजे काय, तर रेझिस्टन्स प्लस JXL रिॲक्टन्स असतो. ओके. त्या ठिकाणी रेझिस्टन्स किती दिलेला आहे, तर दिलेला आहे 0.2 प्लस X दिलेला आहे 0.1 हा असणार आहे ओहम पर किलोमीटर, एवढा इम्पेडन्स दिलेला आहे. ओके. R प्लस XL केल्यानंतर आपल्याला तेवढा तो मिळणार आहे. ओके. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा झाला पूर्ण AB मध्ये पर किलोमीटरचा. आता आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा ACचा काढू आपण किंवा CBचा, ह्या दोघांचा इम्पेडन्स कॅल्क्युलेट करून घेऊ किती येतो तो. ओके. सो सेकंड स्टेप ते असणार आहे इम्पेडन्स ऑफ सेक्शन AC. पहिल्यांदा आपण बघूया ACचा इम्पेडन्स म्हणजे याचा इम्पेडन्स किती आहे आणि नंतर ह्याचा इम्पेडन्स बघू. ह्याचा आणि ह्याचा इम्पेडन्स मिळाला की त्या दोघांचा करंट कॅल्क्युलेट करून त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. सो ACचा इम्पेडन्स आपण कसा कॅल्क्युलेट करणार, तर त्याचा फॉर्म्युला असणार आहे ZAC. आपण ACसाठी बघतो त्यामुळं ZAC वेक्टर इज इक्वल्स टू, आता ABचा किती दिलेला आहे, तर मग अशा आपण बघितला ABचा दिलेला आहे त्याला त्या इम्पेडन्सला फक्त ACच्या लेंथनं मल्टिप्लाय करायची. ABचा दिलेला आहे किती दिलेला आहे इथं दाखवतो, ZAB किती आहे, तर 0.2 प्लस J 0.1 दिलेला आहे. ओके. सो आता हा झाला पूर्ण ABचा. आता आपल्याला फक्त ACचा काढायचा आहे. सो ह्या इम्पेडन्सला आपण ACच्या लेंथनी मल्टिप्लाय करणार. ओके. सो तो असेल प्लस J 0.1 इंटू ACची लेंथ किती दिलेली आहे, तर ACची लेंथ आहे 200 मीटर्स, पण इम्पेडन्स कशामध्ये दिलेला आहे, तर पर किलोमीटरमध्ये दिलेला आहे. लेंथ मीटरमध्ये आहे आणि इम्पेडन्स दिलेला आहे पर किलोमीटरसाठी. सो आपण त्या ठिकाणी
त्याचं किलोमीटरमध्ये कन्वर्शन करणार, ते कसं करणार तर 200 मीटर्स डिवाइड बाय 1000. ओके, कारण हे मीटरमध्ये दिलेलं आहे. जर किलोमीटरमध्ये दिलं असतं तर डायरेक्ट आपण या ठिकाणी 2 किलोमीटर ए सीची लेंथ जर 2 किलोमीटर असेल तर आपण त्याला डायरेक्ट इथं 2ने मल्टिप्लाय केलं असतं. पण आता ते मीटरमध्ये दिलेलं आहे आणि इम्पेडन्स पर किलोमीटरने हे केलेलं आहे, दिलेलं आहे, त्यामुळं तो आपण किलोमीटरमध्ये कन्वर्ट करणार. ओके, सो आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन केलं किती येतं तर हा येणार आहे 0.2 येणार आहे. ओके, सो प्लसचे 0.1 इंटू हा होईल 0.2. आता ह्या 0.2ने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, सो आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर किती येईल ते तर हा 0.2 म्हणजे 0.04 प्लस हा होणार आहे जे 0.02 ओहम. ओके, सो हा झाला ए सी ह्या सेक्शनचा इम्पिडन्स. ओके, सिमिलरली आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे इम्पिडन्स ऑफ सेक्शन सी बी. पुढचा सेक्शन हा जो सेक्शन आहे या सेक्शनचा आपण इम्पिडन्स बघणार आहे. ओके, तर त्यामध्ये पण सेम झेड सी बी पहिल्यांदा आपण पूर्ण ए बीचा किती आहे तो लिहिणार प्लस जे इंटू त्या सी बीच्या लेंथनं मल्टिप्लाय करणार. सी बीची लेंथ किती आहे तर ती 100 मीटर्स आहे. ओके, कारण ए सी 200 मीटर आहे आणि टोटल लेंथ किती आहे ए बी 300 मीटर आहे. म्हणजे हा सेक्शन जो असणार आहे तो 100 मीटरचा असणार. सो तो बोलला आपला 100 डिवाइड बाय 1000 आहे. याचं जे आन्सर येणार आहे त्यांना डायरेक्ट इथं आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला जे आन्सर मिळणार आहे ते असेल 0.02 प्लस जे 0.01 ओहम. हा असणार आहे सी बीचा इम्पिडन्स. ओके, सो ए सीचा इम्पिडन्स मिळाला, सी बीचा इम्पिडन्स मिळाला. आता आपण ए सीचा करंट कॅल्क्युलेट करणार, सी बीचा करंट कॅल्क्युलेट करणार आणि ए सीचा करंट आणि ए सीचा इम्पिडन्स ह्याचं मल्टिप्लिकेशन, सी बीचा करंट आणि सी बीचा इम्पिडन्स ह्याचं मल्टिप्लिकेशन करणार. ओके, सो देन नेक्स्ट 4th स्टेप असेल त्याच्यामध्ये आपण करंट कॅल्क्युलेट करणार आहे. तर त्यामध्ये 4th स्टेप असेल लोड करंट ॲट पॉईंट बी. म्हणजे पहिला पॉईंट बी जो आहे ह्या पॉईंट बी जवळ लोड करंट किती फ्लो होतोय तो आपण कॅल्क्युलेट करूया. नंतर पॉईंट सी जवळचा करंट कॅल्क्युलेट करू आणि नंतर मग त्या सेक्शनमधला करंट किती आहे तो कॅल्क्युलेट करू. ओके, आता पॉईंट बी नंबर जवळचा करंट किती असणार आहे तर तो पॉईंट बीचा करंट आहे त्याला आपण I2 रिप्रेझेंट केलेला आहे. सो या ठिकाणी आपलं येणार आहे I2 बार इज इक्वल्स टू तो करंट आपण कसा कॅल्क्युलेट करणार तर I2 इंटू ब्रॅकेट कॉस φ2 मायनस जे साईन φ2 असं त्याचा फॉर्म्युला. याच्यामध्ये कॉस φ2 म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे पॉवर फॅक्टर किती आहे तो 0.8 आहे आणि साईन φ2 जे असणार आहे ते आपण कॉस φ2 वरून कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा I2 जो आहे तो आपल्याला माहिती आहे किती दिलेला आहे तर 200 एम्पियर आहे, कॉस φ2 8 आहे. म्हणजे I2 माहिती आहे कॉस φ2 मध्ये साईन φ2 जो आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल. साईन φ2 कसं कॅल्क्युलेट करायचा मी या ठिकाणी एक तुम्हाला प्रॉब्लेम फॉर्म्युला देतो. कॉस φ2 जो आहे तो दिलेला आहे 0.8 आहे. ओके, आता आपण φ2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्या. φ2 ची व्हॅल्यू काय येणार आहे φ2 इज इक्वल्स टू हा कॉस आहे तो इकडे गेल्यावर कॉस इनवर्स होणार, कॉस इनवर्स 0.8. सो कॉस इनवर्स ऑफ 0.8 ची जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू म्हणजे φ2 ची व्हॅल्यू असणार आहे. सो कॉस इनवर्स ऑफ 0.8 जी व्हॅल्यू येते ते आता मी इथं तुम्हाला ABC लिहितो डायरेक्ट. तर कॅल्सी नाही माझ्याकडे, मी कॅल्क्युलेट करून दाखवली असते. कॉस φ2 मिळेल. कॉस φ2 ची जी व्हॅल्यू येणार आहे त्यानंतर या कॉस φ2 ची साईन व्हॅल्यू घ्यायची, साईन ऑफ φ2 म्हणजे ही जी व्हॅल्यू येते ह्याची साईन व्हॅल्यू घेतली की तुम्हाला साईन φ2 ची व्हॅल्यू किती येते मिळणार आहे. ओके, म्हणजे कॉस φ2 ABC असेल तर त्या कॉस φ2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट तुम्हाला या ठिकाणी करायचं होतं. हा ABC जो इथे सबस्टिट्यूट करायचा, साईन ऑफ दॅट व्हॅल्यू करायचा, तुम्हाला साईन φ2 ची व्हॅल्यू किती येते मिळालं. साईन φ2 ची जी व्हॅल्यू असणार आहे ती साईन φ2 ची व्हॅल्यू 0.6 येते. हा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलेला आहे त्यामुळे
साईन फाय2ची व्हॅल्यू जी असणार ती 0.6 येणार आहे. हे मला डायरेक्ट माहीत आहे, इथं मी लिहिलेलं आहे. सो तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा साईन फाय2ची व्हॅल्यू 0.6 येते का नाही ते. ओके, सो याच्यामध्ये आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. I2 दिलेला आहे 200, कॉस फाय2 दिलेला आहे 0.8 मायनस जे साईन फाय2 आता आपण बघितला तो होता 0.6. ह्या 200 आतमध्ये मल्टिप्लाय करायचं, आपल्याला I2ची व्हॅल्यू मिळेल. तर I2ची व्हॅल्यू असणार आहे 6 मायनस जे 120 एम्पियर. हा असलेला आहे I2, म्हणजे पॉईंट एच्या जवळ असलेला करंट ते आपण रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये बघितलेलं आहे. ओके, देन नेक्स्ट सिमिलरली लोड करंट ॲट पॉईंट सी आपण कॅल्क्युलेट करणार. लोड करंट ॲट पॉईंट सीला करंट किती आहे 100 एम्पियर आहे. कॉस फाय2 किती आहे 0.707 आहे. त्याच्यावरून साईन फाय1 तुम्ही कॅल्क्युलेट करा. साईन फाय1ची व्हॅल्यू पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करायची. तर सिमिलरली जसं आपण वर फॉर्म्युला बघितला तसाच फॉर्म्युला इथं बघणार आहे. I1 बार इज इक्वल्स टू I1 इंटू ब्रॅकेट कॉस फाय1 मायनस जे साईन फाय1. साईन फाय1ची व्हॅल्यू कसं कॅल्क्युलेट करायची ते मी तुम्हाला सांगितलं. इथं आणखीन एकदा फॉर्म्युला लिहितो. कॉस फाय1 जो आहे तो दिलेला आहे 0.707. मग फाय1 काय येणार आहे तर कॉस इनवर्स ऑफ 0.707. सो फाय1ची जी व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यूची साईन व्हॅल्यू घ्यायची, साईन फाय1 करायचं. ती जी व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू 0.707 येणार आहे. साईनची पण व्हॅल्यू तेवढीच येणार आहे. सो या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण. I1 किती आहे 100 आहे, इथे दिलेलं आहे I1 100 एम्पियर आहे. कॉस फाय1 0.707 आहे. 0.707 मायनस जे 0.707. कॉस फाय आणि साईन फाय1 दोघांची व्हॅल्यू सेमच येणार आहे. ओके, तर 100 नाचमध्ये मल्टिप्लाय केल्यावर जो करंट येतो असणार आहे 70.7 मायनस जे 70.7 एम्पियर्स. सो होणार आहे I1 बार, म्हणजे पॉईंट नंबर सी आणि बी जवळ मिळणारा करंट जो आहे तो करंट आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. ओके, आता नेक्स्ट आपण काय करणार तर ह्या सेक्शनमध्ये किती करंट फ्लो होतोय तो कॅल्क्युलेट करणार, नाहीतर ह्या सेक्शनमध्ये किती करंट कॅल्क्युलेट होते तो कॅल्क्युलेट करणार. ओके, आता पुढची स्टेप जी असणार आहे ते असेल 6 असेल. करंट इन सेक्शन CB. आता हा जो सेक्शन आहे CB, ह्या सेक्शनमध्ये कुठला करंट फ्लो होतोय तर तो करंट असणार आहे I2. फक्त I2 करंटच आहे तो CB ह्या सेक्शनमधून फ्लो होतोय. I1 करंट जो आहे तो AC ह्या सेक्शनमधून फ्लो होत असणार आहे. सो त्या ठिकाणी एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की लोड नंबर म्हणजे C पॉईंटजवळ कनेक्ट केलेला लोड असेल किंवा B पॉईंटकडे कनेक्ट केलेला लोड असेल, ह्या दोन्ही लोडना करंट कोण सप्लाय करणार आहे तर पॉईंट A कडून तो करंट जो आहे तो सप्लाय केला जाणार आहे. बरोबर आहे. सो AC ह्या सेक्शनमधून कुठला करंट फ्लो होणार आहे तर AC ह्या सेक्शनमधून I1 हा करंट पण फ्लो होणार आहे आणि AC ह्या सेक्शनमधून I2 पण करंट फ्लो होणार आहे. कारण पॉईंट C जवळचा लोड आणि पॉईंट B जवळचा लोड ह्या दोन्ही लोडला करंट जो आहे तो A पॉईंटकडे फ्लो होणार आहे. ओके, सो या AC ह्या सेक्शनमधून फ्लो होणारा करंट काय असणार आहे तर I1 पण त्यातून फ्लो होणार आहे आणि I2 पण त्यातून फ्लो होणार आहे. ओके, आणि CB ह्या सेक्शनमध्ये फक्त I2 हा करंट फ्लो होणार आहे, कारण लोड जो आहे तो पॉईंट B ला फक्त I2 लोड कनेक्ट केलेला आहे. सो CB ह्या सेक्शनमध्ये फक्त I2 हा करंट फ्लो होणार आहे. ओके, सो AC हा सेक्शन कंबाईन आहे. AC ह्या सेक्शनमधून I1 हा पण करंट फ्लो होणार आहे आणि AC ह्या सेक्शनमधून I2 पण करंट फ्लो होणार आहे, कारण B पॉईंट जवळचा लोड आणि C पॉईंट जवळचा लोड ह्या दोन्ही लोडला करंट जो आहे तो A कडून सप्लाय केला जाणार आहे. सो AC ह्या सेक्शनमध्ये I1 आणि I2 असे दोन्ही करंट फ्लो होत असणार आहेत आणि CB ह्या सेक्शनमध्ये फक्त I2 करंट फ्लो होत असणार आहे. ओके, सो आपल्याला CB ह्या सेक्शनमधला करंट कॅल्क्युलेट करायचा आहे. सो ICB बार आणि CB ह्या सेक्शनमध्ये कुठला करंट फ्लो होतोय तर आपण बघितलं फक्त I2 हा करंट फ्लो होतोय. सो ICBची व्हॅल्यू काय असणार आहे जी मग अशी आपण बघितलेली, तर ICBची व्हॅल्यू म्हणजेच I2ची व्हॅल्यू असणार आहे. I2ची व्हॅल्यू किती आहे
तर 160 मायनस जे 120 ॲम्पियर एवढा करंट सी बी या सेक्शनमधून फ्लो होणार. नेक्स्ट पुढं करंट इन सेक्शन ए सी. आता ए सी सेक्शनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पॉईंट सी जवळचा लोड आहे त्याला करंट पण ए सीमधून फ्लो होणार आहे, त्याचा करंट पण, आणि पॉईंट बी जवळचा लोड आहे तो करंट पण ए सीमधूनच फ्लो होणार आहे, कारण ए सी हा सेक्शन कंबाईन आहे. ह्या सेक्शनमधून I1 आणि I2 असे दोन्ही करंट फ्लो होत आहेत. त्यामध्ये आय ए सी जो असणार आहे तो आय ए सीमधून I1 पण फ्लो होईल प्लस I2 पण जो असणार आहे तो फ्लो होणार आहे. ओके, सो I1 किती आहे, तर I1ची व्हॅल्यू आपण इथे कॅल्क्युलेट केलेली आहे 70.7 मायनस जे 70.7 प्लस I2 किती दिलेला आहे, तर 160 मायनस जे 120. ओके, सो हा करंट त्याच्यातून फ्लो होणार आहे. तर ह्या ठिकाणी काय करायला लागेल, तर ह्या दोघांचा दोन्ही ब्रॅकेट जे आहेत आपल्याला सॉल्व करून घ्यायला लागतील. ते सॉल्व कसे करायचे, तर आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये त्यांची ॲडिशन करू शकतोय. ओके, सो इथं बघा ह्या दोघांची डायरेक्ट ॲडिशन आपण करूया. 160 प्लस, आता हे दोन टर्म्स आहेत आणि ह्या जेच्या दोन टर्म्स आहेत, ह्या आपण सेपरेट ॲड करणार आहे. ओके, सो याच्यामध्ये पहिल्यांदा आपण 70.7 प्लस 160 या दोघांचं ॲडिशन करणार आहे. सो ते मिळेल आपल्याला 230.7 आणि मायनस ह्या जे टर्म्सचे आहे त्या दोघांचे डायरेक्ट ॲडिशन करणार. सो त्या दोघांचे ॲडिशन असणार आहे, त्यात मिळेल आपल्याला 190.7. सो एवढा करंट जो असणार आहे तो ए सी ह्या सेक्शनमधून फ्लो होणार आहे. ओके, सो आता आपल्याला डायग्रामनुसार बघा आपल्याला काय काय मिळालेलं आहे आता, तर ए सीमधला करंट मिळाला, ए सीमधला इम्पिडन्स आपल्याला माहीत आहे. सो ए सीमधला करंट इंटू ए सीमधला इम्पिडन्स केला की आपल्याला ए सीचा ड्रॉप मिळणार. सिमिलरली सी बीमधला करंट आणि सी बीमधला इम्पिडन्स दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की सी बीचा ड्रॉप मिळणार. मग हा ड्रॉप आणि हा ड्रॉप दोघांचे ॲडिशन करायचे, आपल्याला टोटल ड्रॉप किती आहे तो मिळून जाईल त्याच्यामध्ये. ओके, सो नेक्स्ट पुढची स्टेप असणार आहे पॉईंट नंबर 8, ते असणार आहे ड्रॉप इन सेक्शन व्होल्टेज ड्रॉप इन सेक्शन सी बी. आपण सी बीमधला ड्रॉप पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया. सी बीमधला ड्रॉप कॅल्क्युलेट करूया. सी बीमधला ड्रॉप कसा कॅल्क्युलेट आपण करणार आहे, तर इथली व्ही सी बी इज इक्वल्स टू, त्याचा फॉर्म्युला काय आहे, ड्रॉपचा फॉर्म्युला काय आहे, तर करंट इन टू इम्पिडन्स. आता सी बीचा ड्रॉप काढतो त्यामुळे आपण सी बीचा करंट घेणार इंटू सी बीचा इम्पिडन्स घेणार. ओके, त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. सी बीमधला करंट किती आहे, इतर आपण बघितलेला आहे. सी बीचा करंट जो आहे तो आहे 160 मायनस जे 120. सो तो इथे लिहूया 160 मायनस जे 120 इंटू झेड. आता सी बीचा इम्पिडन्स किती आहे, तर इथं आपण कॅल्क्युलेट केलं आहे. सी बीचा इम्पिडन्स किती आहे, तर 0.02 प्लस जे 0.01 आहे. 0.02 प्लस जे 0.01. ओके, आता ह्या दोघांचं काय करायला लागेल आपल्याला, तर दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायला लागेल. मल्टिप्लिकेशनमध्ये आपण काय करतो, तर प्रत्येक टर्म 160 ही जी टर्म असणार आहे ह्या टर्मने एकदा याला मल्टिप्लाय करणार प्लस 160नी या टर्मला मल्टिप्लाय करणार. नंतर मायनस जे 120नी या टर्मला एकदा मल्टिप्लाय करणार, नंतर या टर्मला एकदा मल्टिप्लाय करणार आणि ते ब्रॅकेट जे आहे ते ब्रॅकेट आपण सॉल्व करणार. ओके, सो सुरुवातीला आपण बघूया 160 प्लस 0.02 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर जी टर्म मिळणार आहे ती टर्म आता या ठिकाणी डायरेक्ट सॉल्व करून घेऊया. ॲक्च्युली माझ्याकडे एक मिनिट, मी इथं कॅल्क्युलेट करून तुम्हाला ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आहे ते सांगतो. ओके, एक मिनिट.
1 मिनिट थोडं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो. वन 160 इंटू 0.02 त्याच्यानंतर येणार आहे 3.2 असेल. ओके. नेक्स्ट त्यानंतर 160 इंटू जे 0.01 केल्यानंतर जी व्हॅल्यू येणार आहे ते असणार आहे प्लस जे 1.6. ओके. सो 160 या टर्मला मल्टिप्लाय केलं 3.2 आलं, प्लस 160 या टर्मला मल्टिप्लाय केलं प्लस जे 1.6 आलं. आता नेक्स्ट पुढे जे असणार आहे ते आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. मायनस जे 120 इंटू 0.02. ओके. सो 120 इंटू 0.02 जी व्हॅल्यू असणार आहे ती मिळेल आपल्याला. आता या ठिकाणी जे टर्म आहे, सो जे आहे येणार ते येणार आहे 2.4 आणि नंतर ह्या दोघांच्या मल्टिप्लिकेशन. आता इथं मायनस जे आहे, इथं प्लस जे आहे, सो या ठिकाणी मायनस जे स्क्वेअर होणार आणि ही जी टर्म असणार आहे त्या टर्मचं आपण बघूया. ते येणार आहे 1.2 येईल. तरी आपण याला चेक करूया. असणार आहे 1.2. सो याच्यामध्ये आपण काय केलं, 160 याला एकदा मल्टिप्लाय केलं 3.2 आलं, तर 160 या टर्मला मल्टिप्लाय केलं जे 1.6 आलं. नंतर मायनस जे 120 0.02ला मल्टिप्लाय केलं मायनस जे 2.4 आलं आणि मायनस जे 120 मल्टिप्लाय केलं या टर्मला मायनस जे स्क्वेअर 1.2 आलं. आता या ठिकाणी एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे जे स्क्वेअर जो असतो तर जे स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1. जे स्क्वेअरची व्हॅल्यू असते ती -1 व्हॅल्यू असते. सो या ठिकाणी जे स्क्वेअर आहे त्यामुळे आपण या जे स्क्वेअरच्या ऐवजी -1 टाकणार. त्यामुळं इक्वेशन कसं होणार आहे, हे 3.2 प्लस जे 1.6 मायनस जे 2.4 मायनस हा जे स्क्वेअर किती आहे -1 आहे. ओके. सो मायनस मायनस जो असणार आहे तो इथं प्लस होणार. आता सो इक्वेशन कसं होईल, हे मायनस मायनस जे आहे ते प्लस होणार. त्यामुळे इक्वेशन होणार 3.2 प्लस जे 1.6 मायनस जे 2.4 हे मायनस मायनस प्लस झालं 1.2. तर त्या ठिकाणी 3.2 आणि 1.2 या दोघांची डायरेक्ट ॲडिशन होऊ शकते. सो ती किती होणार आहे, तर ते होणार आहे 4.4. आणि त्या ठिकाणी जे बघा हा जे आहे तो 1.6 आहे आणि हा मायनस जे 2.4 आहे. सो 2.4 मायनस 2.4 प्लस 1.6 म्हणजे किती होणार आहे, तो असणार आहे मायनस जे 0.8 होणार आहे. ओके. सो असणार आहे VCB मध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप. देन नेक्स्ट पुढच्या स्टेजमध्ये आपण करणार व्होल्टेज ड्रॉप इन सेक्शन AC सेक्शनमधला व्होल्टेज ड्रॉप. सिमिलरली कसं करणार आपण AC मध्ये, तर IAC म्हणजे AC सेक्शनमधला करंट इंटू ZAC AC सेक्शनमधला इम्पिडन्स. AC सेक्शनमधला करंट किती आहे, तर इथं आपण नोट डाऊन करून घेतलेलंच आहे 230.7 मायनस जे 190.7 इंटू ZAC किती आहे, तर ZAC आपण इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे 0.04 प्लस जे 0.02. आता मग अशाप्रमाणे आपण ते इक्वेशन सॉल्व केलं त्याप्रमाणे सॉल्व करायचं. 230 याला एकदा मल्टिप्लाय करायचं, नंतर 230 याला एकदा मल्टिप्लाय 230 याला एकदा मल्टिप्लाय करायचं. ओके. आणखी काय सांगतो, या टर्मनं याला एकदा मल्टिप्लाय करायचा प्लस या टर्मनं याला एकदा मल्टिप्लाय करायचं. नंतर सिमिलरली या सेकंड टर्मनं याला एकदा मल्टिप्लाय करायचा आणि याला एकदा मल्टिप्लाय करायचं आणि ते इक्वेशन जे आहेत त्याप्रमाणे सॉल्व करून घ्यायचं. इक्वेशन सॉल्व केल्यावर मी जे डायरेक्ट आन्सर येते ते या ठिकाणी मेन्शन करतो. ते डायरेक्ट आन्सर असणार आहे तसे 13.04 प्लस जे 3.01 हा असणार आहे AC मध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप. कसं करायचं ते मी मागाशी तुम्हाला एक सॉल्व करून दाखवलेलं आहे त्याप्रमाणे करा.
230नं याला मल्टिप्लाय करायचं प्लस 230नं याला एकदा मल्टिप्लाय करायचं, नंतर जे 190ने याला एकदा मल्टिप्लाय करायचं, नंतर मायनस जे 190ने याला एकदा मल्टिप्लाय करायचं आणि इक्वेशन रिअरेंज केलं तुम्हाला ही फायनल व्हॅल्यू त्याची मिळेल. हा असणार आहे VC मधला व्होल्टेज ड्रॉप. आता काय मिळालं तर याच्यामध्ये CB मधला ड्रॉप मिळाला, AC मधला ड्रॉप मिळाला. ह्या दोन्ही ड्रॉपची ॲडिशन करायची म्हणजे AB मधला टोटल ड्रॉप आहे तो तुम्हाला मिळेल. ओके, सो मी तो असणार आहे तो या प्रॉब्लेममध्ये इथं सॉल्व करतो. सो नेक्स्ट स्टेप नंबर 10 असणार आहे, ते असणार आहे टोटल व्होल्टेज ड्रॉप इन AB. सो VAB काय असेल तर आपण बघितलं VAC प्लस VCB असेल, म्हणजे दोन्ही व्होल्टेज ड्रॉप ॲड करायला लागते. दोन्ही व्होल्टेज ड्रॉप VAC किती होता आला आपला तर तो होता 13.04 प्लस J 3.01 आणि CB जो आहे तो पण इथं कॅल्क्युलेट केलेला आहे 4.4 मायनस J 0.8. ओके, सॉरी इथं हा प्लस नाही आहे, हा मायनसमध्ये आहे, हाही इथं मायनसमध्ये येणार आहे. आता मग अशी आपण जशी डायरेक्ट यांची ॲडिशन केली तशी डायरेक्ट तुम्ही ॲडिशन करू शकता. मल्टिप्लिकेशन जे असणार आहे ते डायरेक्ट मल्टिप्लिकेशन नसणार आहे, पूर्ण टर्म तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायला लागेल, पण ॲडिशन जे आहे तुम्ही डायरेक्ट करू शकता. सो इथं 13.04 प्लस 4.4 ह्याची ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे ते असेल 17.48 मायनस या दोघांचं डायरेक्ट ॲडिशन केलं तुम्हाला मिळेल 3.81. हे असणार आहे VAB मधला, म्हणजे पूर्ण AB हा डिस्ट्रीब्युटर आहे त्यामध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप. आता याच्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आहे, किती ड्रॉप होतो हे समजत नाही आहे, फक्त तुम्हाला रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये एक इक्वेशन मिळाले. सो ॲक्च्युअल ड्रॉप किती होणार आहे ते कसं कॅल्क्युलेट केलं जाणार तर त्यासाठी आपण लास्टचा फॉर्म्युला यूज करणार, तो असणार आहे मॅग्निट्यूड ऑफ टोटल व्होल्टेज ड्रॉप. त्याचा फॉर्म्युला असणार आहे V इज इक्वल्स टू, आता याच्यामध्ये ह्या ज्या दोन टर्म्स आहेत ह्या दोन टर्म्सची अंडर स्क्वेअर रूट स्क्वेअर करून ॲडिशन केली जाणार आहे. ओके, सो ही जी फर्स्ट टर्म असणार आहे ते आपण घेणार 17.48 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ही ती सेकंड टर्म आहे 3.81 याचा ब्रॅकेट स्क्वेअर करणार आणि हे इक्वेशन फायनली सॉल्व केलं तुम्हाला जे व्हॅल्यू मिळेल ते असणार आहे 17.85च्या आसपास. थोडीफार व्हॅल्यू तुमची कॅल्क्युलेशनमध्ये थोडीफार कमी जास्त होऊ शकते, कमी जास्त म्हणजे फक्त पुढचे डेसिमल जे आहेत ते फक्त चेंज होऊ शकतात. ओके, सो असणार आहे टोटल व्होल्टेज ड्रॉप AB ह्या फिडरला होणार टोटल व्होल्टेज ड्रॉप म्हणजेच काय 17 व्होल्ट एवढं व्होल्टेज ड्रॉप झाला म्हणजे काय या ठिकाणी बघा, म्हणजे तुम्ही पॉईंट A या पॉईंटजवळ जर तुम्ही 100 व्होल्ट एवढं व्होल्टेज सेंड केलं तर ह्या व्होल्टेज ड्रॉप ह्या पूर्ण फिडरमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप जो असणार आहे तो असणार आहे 17.85 व्होल्ट्सच्या जवळपास. ओके सॉरी आता मी हे 100 व्होल्ट तुम्हाला सांगतो आहे, 100 व्होल्ट नाही, आपण जो डिस्ट्रीब्युटर बघतोय तो आहे सिंगल फेजचा डिस्ट्रीब्युटर, म्हणजे सिंगल फेजमध्ये सप्लाय किती असणार आपला 230 व्होल्टचा सप्लाय असणार आहे. म्हणजे तुम्ही पॉईंट A जवळ जर 230 व्होल्ट एवढं व्होल्टेज जर पाठवत असाल, पॉईंट A पासून 230 एवढं व्होल्ट पाठवलं तर पॉईंट B पर्यंत तुम्हाला किती व्होल्टेज मिळणार आहे तर त्या 230 मध्ये 17.45 व्होल्टचा ड्रॉप होणार आहे. 17.45 व्होल्ट म्हणजे जवळपास 18 व्होल्ट जे असणार आहे ते कमी होणार आहे आणि तुम्हाला मिळणार आहे किती तर 212 व्होल्टच्या आसपास तुम्हाला पॉईंट B जवळ व्होल्टेज मिळणार आहे. ओके, त्यासाठी आपण त्या डिस्ट्रीब्युटरमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप जो आहे तो कॅल्क्युलेट करत होतो. ओके, म्हणजे काय पाठवताना तुम्ही 230 पाठवलं तर 17 व्होल्ट असणार त्या लाईनमध्ये ड्रॉप होऊन जाणार आणि तुम्हाला राहिलेलं 212 व्होल्ट असणार ते पॉईंट B जवळ मिळणार, म्हणजे टोटल डिस्ट्रीब्युटरमध्ये 17 म्हणजे 18 व्होल्टचा जवळपास ड्रॉप होणार आहे. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स सॉल्व करू शकता. आता एक सॅम्पल प्रॉब्लेम या ठिकाणी दिलेला, पुढचा जो प्रॉब्लेम असणार आहे तो तुम्ही होमवर्कमध्ये सॉल्व करायचा. सेम प्रॉब्लेम आहे, फक्त काय तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचे ते मी फक्त या प्रॉब्लेममध्ये एकदा एक्सप्लेन करतो, तुम्ही इझिली तो प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व करू शकाल. ओके, सो याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर एक सिंगल फेज AC डिस्ट्रीब्युटर ऑफ 2 किलोमीटर, त्या ठिकाणी त्याची लेंथ दिलेली आहे 2 किलोमीटर एवढी त्याची
लेंथ दिलेली आहे. ए सी डिस्ट्रीब्युटर आहे. लॉंग सप्लायज अ लोड ऑफ 120 एम्पियर ॲट 0.8 पॉवर फॅक्टर लॅगिंग ॲट इट्स फार एंड. ओके, म्हणजेच काय तर एक ए सी डिस्ट्रीब्युटर आहे. त्या डिस्ट्रीब्युटरची लेंथ आहे 2 किलोमीटर. तुम्ही डायरेक्ट प्रॉब्लेम वाचत असताना तुम्ही त्या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करून घ्या, म्हणजे तुम्हाला ते इझिली समजून जाईल. त्या ठिकाणी आपण डिस्ट्रीब्युटरचं नाव दिलं का त्याने दिलेलं नाही, सो आपण नाव अजून करून घेऊया की डिस्ट्रीब्युटर जो आहे तो ए बी डिस्ट्रीब्युटर आहे. ओके, त्या डिस्ट्रीब्युटरची लेंथ किती दिलेली आहे तर ती दिलेली आहे 2 किलोमीटर. हे प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे की एक सिंगल फेज ए सी डिस्ट्रीब्युटर आहे 2 किलोमीटर लांब असलेला, आपण त्याला ए बी असं नाव दिलेलं आहे. लॉंग सप्लायज अ लोड ऑफ 120 एम्पियर ॲट 0.8 पॉवर फॅक्टर लॅगिंग ॲट इट्स फार एंड. म्हणजेच काय तर हा डिस्ट्रीब्युटर जो आहे हा डिस्ट्रीब्युटर एका लोडला सप्लाय देतोय. तो लोड कितीचा आहे तर 120 एम्पियर्स आहे आणि ते लोडचं पॉवर फॅक्टर किती आहे तर 0.8 पॉवर फॅक्टर आहे, लॅगिंग पॉवर फॅक्टर आहे ॲट इट्स फार एंड. म्हणजे जर पॉईंट ए पासून जर सप्लाय फीड केला असेल, पॉईंट ए पासून जर आपण सप्लाय त्या डिस्ट्रीब्युटरमध्ये फीड करत असेल तर या पॉईंट ए पासून फार एंड सगळ्यात लांबचा एंड कुठला आहे तर पॉईंट बी असणार आहे. बरोबर आहे, सगळ्यात लांबचा पॉईंट म्हणजे पॉईंट बी आहे. सो पॉईंट बी जवळ तो लोड कनेक्ट केलेला आहे. तो लोड असणार आहे, तो लोड जो दिलेला आहे त्या लोडला आपण I2 असं म्हणूया कारण सगळ्यात लांब आहे तो असणार आहे 120 एम्पियरचा आणि कॉस फाय2 त्याचा पॉवर फॅक्टर किती दिलेला आहे तर 0.8. सो ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट होतं तर ॲट इट्स फार एंड. म्हणजे पॉईंट एला तुम्ही जर पॉईंट ए पासून जर तुमचा डी पी असेल किंवा पॉईंट एला तुम्ही जर त्या डिस्ट्रीब्युटरमध्ये सप्लाय देत असाल, फीड करत असाल तर पॉईंट ए पासून सगळ्यात फार एंड म्हणजे पॉईंट बी असणार आहे. सो त्याच्यामध्ये त्या पॉईंट बी जवळ 120 एम्पियर 0.8 पॉवर फॅक्टरचा लोड कनेक्ट केलेला आहे. ओके, अँड अ लोड ऑफ 80 एम्पियर ॲट 0.9 पॉवर फॅक्टर लॅगिंग ॲट इट्स मिड पॉईंट. ओके, म्हणजे आणखीन एक लोड आहे, त्या लोड किती आहे तर 80 एम्पियरचा लोड आहे. तर लोडचं पॉवर फॅक्टर किती आहे तर 0.9 लॅगिंग आहे. आणि कुठं येतो तर ॲट इट्स मिड पॉईंट. म्हणजे ए बीचा जो मिड पॉईंट बरोबर सेंटर जो असणार आहे तो इथं असणार आहे. मिड पॉईंट म्हणजे सेंटर. सो ए बीच्या बरोबर सेंटरला येतो. ओके, तो असणार आहे I1. तो किती दिलेला आहे तर I1 किती आहे 80 एम्पियरचा आहे आणि त्याचा पॉवर फॅक्टर किती आहे तर तो दिलेला आहे 0.9. हा पण लॅगिंग आहे आणि हा पण लॅगिंग आहे. ओके, तर आता तुम्हाला या डायग्रामवरून तुम्ही इझिली आता इथून पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू शकताय. फक्त काय तुम्हाला घ्यायला लागेल, लक्षात काय ठेवायला लागेल तर हा जो पॉईंट असणार आहे हा पॉईंट आता आपला सी असणार आहे. सो आता पॉईंट ए आणि बी ह्यातलं डिस्टन्स किती आहे 2 किलोमीटर आहे आणि पॉईंट सी जो आहे तो ए बीच्या बरोबर मध्ये आहे. म्हणजे ए आणि सीचं डिस्टन्स किती असणार आहे तर ते असणार आहे 1 किलोमीटर. म्हणजे पॉईंट ए पासून 1 किलोमीटरवरती सी हा लोड आहे आणि पॉईंट ए पासून 2 किलोमीटरवरती पॉईंट बी हा लोड आहे. ओके, आता हे आपण डिस्टन्स कशासाठी कॅल्क्युलेट करतोय तर इम्पेडन्स कॅल्क्युलेट करत असताना आपण त्या लाईनच्या इम्पेडन्सला डिस्टन्सने मल्टिप्लाय करतोय. मग अशा आपण ज्या वेळेला मल्टिप्लिकेशन केलं इथे मी तुम्हाला दाखवतोय, मग अशा वेळेला आपण इम्पेडन्सला मल्टिप्लिकेशन केलं त्यावेळेला काय दिलं तर फिडर जो होता तो मीटरमध्ये दिलेला आणि या ठिकाणी आपल्याला ते इम्पेडन्स दिला होता तो किलोमीटरमध्ये दिलेला होता. ओके, त्यामुळे आपण इथं कन्व्हर्ट केलं. म्हणजे फिडरची लेंथ मीटरमध्ये होती आणि इम्पेडन्सची व्हॅल्यू किलोमीटरमध्ये होती. सो आपण ते कन्वर्ट केलं. सो त्या ठिकाणी कन्वर्ट करायची काही गरज नाही आहे कारण ए सीचा जो इम्पेडन्स असणार आहे तो 1 किलोमीटर आहे. म्हणजे त्या टर्मला तुम्ही डायरेक्ट 1 मल्टिप्लाय करणार आणि ए बीचा जो इम्पेडन्स तुम्ही कॅल्क्युलेट करणार त्या टर्मला तुम्ही डायरेक्ट 2 मल्टिप्लाय करणार कारण हे पण किलोमीटरमध्ये दिलेलं आहे आणि रेझिस्टन्स अँड रिॲक्टन्स जो दिलेला आहे तो पण पर किलोमीटरमध्ये दिलेला आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला ठिकाणी कन्वर्ट करायची गरज लागणार नाही आहे किंवा कन्वर्ट केलं तरी व्हॅल्यू तुमच्या सेमच येणार आहे. ओके, सो पुढं बोथ पॉवर फॅक्टर्स आर रेफर टू द व्होल्टेज ॲट द फार एंड. ओके, द नेक्स्ट रेझिस्टन्स अँड रिॲक्टन्स पर किलोमीटर आर 0.5 ओहम अँड 0.1 ओहम. म्हणजे आर जो दिलेला आहे तो 0.5 ओहम दिलेला आहे आणि एक्स जो दिलेला आहे तो 0.1 ओहम दिलेला आहे रिस्पेक्टिव्हली. कॅल्क्युलेट द व्होल्टेज ड्रॉप इन द डिस्ट्रीब्युटर. ह्या डिस्ट्रीब्युटरमध्ये किती व्होल्टेज ड्रॉप कॅल्क्युलेट होणार ते तुम्हाला होणार आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे.
त्यासाठी मग अशा आपण ज्या 11 स्टेप्स फॉलो केल्या त्या सेम स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. तुम्हाला त्याचा आन्सर जे आहे ते आन्सर मिळून जाईल. फक्त मी तुम्हाला पहिला पॉईंट जो असणार आहे आपला इम्पिडन्स कॅल्क्युलेट करायचा, तो पॉईंट फक्त तुम्हाला या ठिकाणी मी आणखी एकदा सांगतो. कारण त्यामध्ये आपल्याला लेंथचं कन्वर्जन या ठिकाणी करायची गरज नाही. कारण मागाशी आपण लेंथचं कन्वर्जन केलं, आता लेंथची कन्वर्जन करायची काही गरज पडणार नाही आहे. ओके, सो फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार तर इम्पिडन्स कॅल्क्युलेट करणार. टोटल इम्पिडन्स ऑफ AB मी शॉर्टमध्ये लिहितोय किंवा मगाशी आपण जे पॉईंट्स बघितले त्या पॉईंट्सप्रमाणेच आपण बघूया. पहिला पॉईंट आपण काय केला तर इम्पिडन्स ऑफ डिस्ट्रीब्युटर पर किलोमीटर कॅल्क्युलेट केला. सो सिमिलरली इथं आपण लिहू इम्पिडन्स ऑफ डिस्ट्रीब्युटर पर किलोमीटर. आता तो किती दिलेला आहे तर ZAB जो आहे तो दिलेला आहे, R दिलेला आहे 0.5 प्लस X दिलेला आहे 0.1. ओके, हा इम्पिडन्स झाला. देन सेकंड स्टेपमध्ये आपण काय कॅल्क्युलेट केलेलं, सेकंड स्टेपमध्ये जर इम्पिडन्स ऑफ सेक्शन AC सेक्शनचा इम्पिडन्स कॅल्क्युलेट केला. त्या ठिकाणी इम्पिडन्स ऑफ सेक्शन ACचा इम्पिडन्स कसा कॅल्क्युलेट करायचा तर ZAC बार लिहायचं आहे, कारण आपण रेक्टँग्युलर फॉर्म्युलामध्ये बघतोय. आता ABचा इम्पिडन्स किती आहे तर 0.5 प्लस J 0.1 आहे. ओके, म्हणजे ABचा इम्पिडन्स आहे असा इंटू ACची लेंथ. आता ACची लेंथ किती आहे तर ACची लेंथ आहे 1 किलोमीटर आणि इम्पिडन्स पण त्यांनी दिलेला आहे पर किलोमीटरमध्ये. म्हणजे डायरेक्ट तुम्ही इथं 1 घेतलं तर चालू शकतं. जर तुम्हाला मीटरमध्ये दिलं तर तुम्हाला या ठिकाणी किलोमीटरमध्ये कन्वर्जन करायला लागणार आहे. फॉर एक्झाम्पल आत्ताच्या केसला जर त्यांनी 100 मीटर असं दिला असता तर 100 मीटर डिवाइड बाय 1000 करायला लागला असतं तुम्हाला किलोमीटरमध्ये कन्वर्जन करण्यासाठी. पण तसं नाही आहे, आता डायरेक्ट त्यांनी लेंथ किलोमीटरमध्ये दिलं त्यामुळे डायरेक्ट 1ने तुम्ही मल्टिप्लाय करणार. सो त्याचा इम्पिडन्स किती होणार आहे प्लस J 0.1 आहे, असा एवढाच इम्पिडन्स राहणार आहे. सिमिलरली ZCB साठी बघा 0.5 प्लस J 0.1 इंटू CBची लेंथ किती आहे. आता CBची लेंथ पण 1 किलोमीटरच असणार आहे. ABची 2 किलोमीटर आहे, ACची 1 किलोमीटर होणार आणि CBची पण 1 किलोमीटर होणार. सो या ठिकाणी पण तुम्ही 1ने मल्टिप्लाय करणार. सो तुमचा इम्पिडन्स पण तेवढाच येणार आहे 0.5 J 0.1. अशा प्रकारे तुमचे इम्पिडन्स मिळतील. इम्पिडन्स मिळाले की पुढची स्टेज म्हणजे लोड पॉईंट नंबर B आणि पॉईंट नंबर C ला किती करंट आहे तो कॅल्क्युलेट करायचा. तो करंट कॅल्क्युलेट करून झाला की पुढची स्टेप असणार आहे CB या सेक्शनमधला करंट कॅल्क्युलेट करायचा, नंतर AC या सेक्शनमधला करंट कॅल्क्युलेट करायचा, नंतर CB मधला व्होल्टेज ड्रॉप, AC मधला व्होल्टेज ड्रॉप आणि त्या दोन्ही व्होल्टेज ड्रॉपची ॲडिशन करायची आणि फायनल मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायची. सो फायनल व्हॅल्यू जे असणार आहे ती किती येते ते मी तुम्हाला फक्त एकदा इथं सांगून ठेवतो. तुम्ही त्याप्रमाणे इक्वेशन जे असणार आहे ते सॉल्व करायचं आहे. ओके, त्याची व्हॅल्यू असणार आहे, असं करा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करा आणि त्याची जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू कमेंट बॉक्समध्ये ॲड करा. ओके, त्यामुळं ज्यांच्या व्हॅल्यूज जे व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व करून ॲड करतील त्यांच्या अटेंडन्स ऑटोमॅटिकली त्यांच्या रिझल्टवरून आन्सरवरून लावली जाईल. ओके, सो डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा डाऊट ॲड करायचा आहे आणि अटेंडन्ससाठी रोल नंबर पण कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे. ओके, इथं आपला चॅप्टर नंबर 4 जो आहे तो संपतो आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपला चॅप्टर नंबर 5 जो आहे तो आपण सुरू करणार आहे. ओके, थँक्यू.